हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे जवळपास 11:30 होत आलेले आहेत आणि इथे ना मी काल वॉकिंगवरून येत असताना मुळ्याची भाजी घेतली. तर खूप छान अशी कोवळ्या मुळ्याची भाजी होती आणि मुळे काही आणखीन तयार झालेले नाहीयेत. एकदम बोटा एवढे असे बारीक असे मुळे आहेत. तर मुळ्याच्या पानांची भाजी खूप छान लागते. तर म्हटलं की चला आपल्याला फक्त पानांची भाजीच खायची आहे म्हणून मग मी हे कमी मुळे असलेली भाजी घेतली. तर भाजी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि ना रात्री आणली होती ही भाजी त्याच्यामुळे काय झालं की ती थोडीशी सकाळपर्यंत अशी सुकल्यासारखी झालेली. तर या भाजीला ना मी साधारणपणे 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलं. तर 10 मिनिटामध्ये या भाजीची जी माती होती पूर्णपणे पाण्याच्या तळाशी गेली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही भाजी पुन्हा ताजी टवटवीत झाली. तर आता ही भाजी व्यवस्थित धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता याच भाजीमध्ये हे जे मी साईडला काढून ठेवलेले जे मुळे होते तर ते देखील चिरून घालणार आहे. तर आता म्हणजे सॅलडमध्ये आपण मुळे तर खातोच, पण आता म्हटलं इतके लहान मुळे जर ठेवले तर मग ते कोणी खाल्ले तर ठीक नाही, तर मग असेच पडून सुकून जातील. म्हणून मग मी काय केलं तर हे जे मुळे आहेत ना याच भाजीमध्ये चिरून घातले. मुळ्याची भाजी नेहमी खावी जेव्हा-जेव्हा सीझनल भाज्या येतात, तर त्या भाज्या आपल्या आहारामध्ये असाव्यात. तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि भरपूर अशा आता भाज्या येतील मार्केटमध्ये आणि म्हणजे ज्या सीझनल भाज्या आहेत ना, तर त्या नक्की खाव्यात. सीझनल भाज्या म्हणा किंवा फळं म्हणा, तर आपल्या आहारासाठी खूप आवश्यक आहेत आपल्या तब्येतीसाठी. तर इथे फोडणीला मी फक्त हिरवी मिरची आणि ठेचलेलं लसूण घातलेलं आहे आणि तो थोडासा परतून घेते आणि यामध्ये मी आता ही जी मुळ्याची भाजी आहे चिरलेली ती सगळीच घालून घेणार आहे. म्हणजे मी शक्यतो मुळ्याची भाजी करत असताना या भाजीमध्ये कोणतीही डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरत नाही. फक्त नुसतीच अशी ही मुळ्याची भाजी करायची आणि त्यामध्ये बारीक चिरलेले मुळे घालायचे. तर अजिबात शेंगदाण्याचं कूट किंवा डाळ वगैरे घालण्याची आवश्यकता लागत नाही. खूप छान लागते साधी सिंपल भाजी. व्यवस्थित परतून घेतलं, चवीनुसार मीठ घातलं, तर बघा चिरली होती तेव्हा किती दिसत होती भाजी आणि आता थोडीशी परतली तर खूपच कमी झालेली आहे. तर असो, आता ह्याच्यावरती ना मी झाकण ठेवणार आहे आणि मंद आचेवरती या भाजीला शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवलंय तोपर्यंत आता मी बाकीची कामं करणार आहे. तर आज मी विचार केला म्हणजे साधारणपणे आठवड्याभरापासून म्हणत होते, की ज्या विंडोज आहेत, घरातल्या खिडक्या आहेत, तर त्याच्या ज्या जाळ्या असतात ना, तर त्या मला धुवून काढायच्या होत्या. कारण की या जाळ्या साफ करत असताना एक प्रॉब्लेम असा होतो, की त्या आपण विंडोमध्ये साफ करत असताना सगळी धूळ नाकातोंडात जाते. म्हणून मी काय करते, त्या जाळ्या काढते आणि बाथरूममध्ये व्यवस्थित सर्फचं पाण्याने ब्रशने व्यवस्थित धुवून घेते त्या जाळ्या. मस्त स्वच्छ निघतात आणि नाकातोंडामध्ये धूळ पण जात नाही. तर व्यवस्थित मी धुवून घेतल्या आणि आता या खिडकीवरती मी अशाच ठेवून घेते. नंतर लावणार आहे कारण की आणखीनही थोडंसं पाणी म्हणजे निथळलंय, पण आणखीन थोडंसं असेल तर ते गळून जाईल. म्हणून मग मला इथे असं लावून ठेवते मी ह्या जाळ्या. भरपूर धूळ साठली होती कारण की कसं आहे ना, जी पण बाहेरून हवा वगैरे येते ती जाळीला लागते आणि त्याच्यामुळे ना जाळ्या खूप काळपट वगैरे होतात. तर त्याच्यामुळे भरपूर अशी धूळ निघली होती या तीनही जाळ्यातून. तर मी व्यवस्थित लावलेली नाहीये, तशीच ठेवलेली आहे आणि आता इथे ना फॅन जरा व्यवस्थित स्वच्छ करून घेते कारण की फॅनवर देखील मला बऱ्यापैकी धूळ जाणवतीये. बऱ्यापैकी काय म्हणजे भरपूरच जाणवतीये. तर माझ्याकडे शिडी आहे फॅन साफ करायला, पण मला ना त्या शिडीवर चढून फॅन साफ करायची भीती वाटते. कारण की उगाचच जर आपला बॅलन्स वगैरे गेला, तर उगाचच काहीतरी मोठं काहीतरी घडू नये म्हणून मग मी अशी काळजी घेते. तर चेअरवर चढलेली आहे आणि झाडूने ही डस्ट सगळी काढून घेते. तर या सोफ्याच्या चेअरवर उभं राहून हे पंखा साफ करून ना थोडंसं म्हणजे व्यवस्थित साफ करता येत नाही. तेच जर मी शिडीवर उभी राहून जर केलं असतं ना, तर एकदम खूप छान असा पंखा साफ करता आला असता. पण असो साफ करणं पण गरजेची आहे. तर हे जेव्हा येतील त्यावेळेस मग पुन्हा एकदा पंखा वगैरे पुसून वगैरे काढतील. पण आता सध्या तरी हे पूर्णपणे साफ करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे ना, एकाच दिवशी सगळी साफ करायला काढली, की माणूस थकायला होतो आणि साफ-सफाईमधला इंटरेस्ट निघून जातो. मग अशा वेळेस काय करायचं, थोड्या-थोड्या गोष्टी प्रत्येक
दिवशी जर आपण साफ केल्या ना, तर घर देखील स्वच्छ राहतं आणि साफसफाईचा कंटाळा देखील येत नाही. तर अशा पद्धतीने हॉलमधले जे 2 पंखे आहेत, तर ते दोनही पंखे मी झाडूने अशा पद्धतीने व्यवस्थित झटकून घेतलेले आहेत. आणि आता ह्या ज्या विंडोज वगैरे होत्या, तर त्या विंडोज मी नंतर लावणार आहे. त्या जाळ्या ज्या होत्या त्या. तर आता सध्या तरी हे सगळं साफ करते आणि भयंकर अशी ना लादीवरती खूप धूळ पडली होती पंख्याची. तर म्हटलं आता ते पहिलं साफ करून लादी पुसून घ्यायची आहे. तर आज सकाळी मी लादी वगैरे काहीच पुसली नव्हती, कारण की माझं प्लॅनच झालं होतं, की आज पंखे आणि ह्या जाळ्या वगैरे स्वच्छ झाल्याच पाहिजेत म्हणून. त्याच्यामुळे सकाळीची जी माझी लवकर कामं जी उरकतात ना, तर ती आज उरकली नव्हती. म्हणजे 2च कामं, लादी पुसायची आणि हे जे झाडलोट म्हणजे पंखा आणि ही खिडकी वगैरे धुण्याची. आता ते सगळं झालंय आणि पंख्याची धूळ ना खूप अशी सोफ्यावर वगैरे पडली होती. सोफा झटकून घेतला आणि ह्या कव्हरवर देखील धूळ होती. तर म्हटलं आता हे कव्हर धुवायला टाकले पाहिजेत. हे सगळे कव्हर काढून घेते मी आणि मशीनमध्ये टाकून देते. सकाळी पाणी आलं की पहिले हे कव्हर धुतले जातील. तर आता हे सगळं काढून घेतलंय आणि आता ही धूळ बघा खाली किती लादीवर पडलेली आहे पंख्याची. तर आता ती आता पटकन झाडूने साफ करून घेणार आहे. तर आज वॉकला जाणं काही जमलं नाही आणि मुलीची म्हणजे जी क्लासला जी मुलगी येते, तर ती देखील काही आज आली नव्हती. त्याच्यामुळे ना हे काम माझं झालं होतं. पण जर क्लास असता ना सकाळी, तर मग 9:30 ते 11:30 पर्यंत तर ती मुलगी असते क्लासची आणि मग त्यावेळेस मग ही साफ करणं जमलं नसतं. पंख्याची आणि जाळ्या वगैरे सगळं साफ करणं. तर म्हटलं की चला आज ती मुलगी पण नाहीये आणि योगायोगाने म्हटलं की चला जे ठरवलं होतं, ते देखील आता झालेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळं घर झाडून घेतलं. म्हणजे बाकीच्या रूम तर मी सकाळीच झाडल्या होत्या, पण ही जी धूळ आहे ती सगळी काढून घेतली आणि आता ना ही धूळ पडली म्हटल्यानंतर पायाला ना असं एकदम साधारण असं डस्ट लागल्यासारखं होतं. म्हणून मी काय केलं लगेचच लादी वगैरे पुसून घेतली. अशा पद्धतीने घर जर आपण स्वच्छ वगैरे ठेवलं ना, रोज थोडे-थोडे कोपरे ठरवायचे आणि ते साफ करून काढायचे. कधी कपाट साफ करा, कधी खिडक्या साफ करा, कधी एखादं किचनची ट्रॉली वगैरे काढा, किचनचे जे कबोर्ड्स असतात ते कधीतरी साफ करा. तर याच्यामुळे काय होतं ना, आपलं घर थोडं-थोडं करून खूप साफ, स्वच्छ असं होतं. कंटाळा येत नाही सगळ्यात महत्त्वाचं. तर आता हे सगळी लादी वगैरे पुसून घेते आणि जेवणामध्ये तर आज काय असणार आहे, मुळ्याची भाजी तर मी मगाशीच केलेली आहे आणि गरमागरम चपाती असणार आहे आणि सोबतच डाळ आणि भात. तर आजचं हे साधं सिंपल जेवण आहे. घरामध्ये जास्त सजावटीच्या वस्तू मी काही ठेवलेल्या नाहीयेत किंवा भिंतीवरती देखील काही फ्रेम वगैरे नाहीयेत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, की अशा ज्या सजावटीच्या वस्तू गरजेपुरत्याच लावाव्यात, उगाच गर्दी करू नये आणि लावल्या ना, तर त्या देखील व्यवस्थित साफ स्वच्छता आपल्याला त्याची ठेवता आली पाहिजे. तर त्यामुळे ना, माझ्या घरामध्ये जास्त सजावटीच्या वस्तू तुम्हाला मिळणार नाहीत, क्वचितच दिसतील. तर आता लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर घर कसं असं स्वच्छ, आनंदी वाटतं, तसं समाधान वाटतं एक साफ केल्यानंतर. आणि आता ही जी खिडकी होती ना, तर ती व्यवस्थित मी लावून घेते. बाकीच्या दोन्ही बेडरूमच्या खिडक्या लावून घेतल्या आणि मी अशा पद्धतीने खिडक्यांच्या ज्या या जाळ्या असतात ना, त्या मी डायरेक्ट बाजूला काढून बाथरूममध्ये नेऊन धुवून काढते. तर अशा पद्धतीने आज मी घराचा एक कोपरा आणि छोटीशी साफ करून घेतली. छान वाटलं मनाला. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.